रामकृष्ण हरी. लावू येण्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय हा सर्वांना सामावून घेणारा संप्रदाय आहे. जगद्गुरु तुकोबाराय उदारतेनं सगळ्यांना म्हणतात की या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाची. अर्थात सर्वांना बोलवतात आणि म्हणून वारकरी व्यासपीठांवर सगळेच दिसतात. इथं कुणालाच विरोध केला जात नाही, सगळ्यांना सामावून घेतल्या जातं. अनेक वर्षापासून असलेला हा संप्रदाय खरं तर सनातन या शब्दाचं काही लोकांना वावड आहे, पण त्याचा अर्थ खूप चांगला आहे की जे पुरातन असूनही ज्याचं नाविन्य कधी संपत नाही त्याला सनातन असं म्हणतात. असा हा सर्व वारकरी संप्रदाय सनातन असूनही पुरातन असूनही त्याची नवीनता संपत नाही. हजारो वर्षापासून असलेला हा वारकरी संप्रदाय वाढत आहे, झळाळत आहे आणि अनेकांना आपल्यामध्ये सामावून घेत आहे. परंतु वारकरी संप्रदाय आपलं काम, आपली उपासना निमूटपणे करतो. परंतु समाजातली काही एक वर्ग आहे की काहीही कारण नसताना संप्रदायावर गरळ ओकण्याचं काम करताय, विष ओकण्याचं काम करताय. आत्ता पुण्यामध्ये एक नास्तिक संमेलन झालं आणि त्यामध्ये बोलणारी एक बाई, स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेणारी, खरं तर बुद्धी कमी आणि वादी जास्त, नाव मुग्धा कर्डिक. मुग्धा म्हटल्यापेक्षा मूढ म्हणण्याचं कारण असं की आताच्या काळामध्ये वारीची गरज काय आहे, वारी कालबाह्य झाली. कसं असं म्हणता येईल? अहो, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे अद्वैत. थोडं वारीला या म्हणजे कळेल आपल्याला. संपूर्ण समाज, लाखोचा समाज माऊलीमय होऊन गेलेला असतो. चमडी आणि दमडीची जाण ज्या लोकांना त्यांना काय कळेल वारी? सकाळी 3-4 वाजताच आंघोळीची लगबग, 3-4 वाजता का 2 वाजेपासूनच, आणि त्या टँकर खाली एका नळाखाली स्त्री आणि एका नळाखाली पुरुष, आणि असे समोरासमोर आंघोळ करूनही स्त्रीच्या ठिकाणी स्त्री भाव राहत नाही, पुरुषाच्या ठिकाणी पुरुष भाव राहत नाही. राहते फक्त माऊली. इतकं अद्वैत, इतकं देहाच्या पलीकडं आणि भावनात्मक एकमेकांना जपणारी ही वारी कशी कालबाह्य होऊ शकते? जीवनातला आनंद संपतेल. अरे, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण विश्वाला शहाणं केलं त्यांना अडाणीश्वर म्हणावं? काय हे बुद्धीचं दिवाळ आहे? आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायाने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि क्षण सार्थ केला त्यांना फुकाराम म्हणावं? दिवाळ निघालं या लोकांच्या बुद्धीचं. काही कारण नसताना वारकरी संप्रदायावर बोलायचं. खरं तर वारकरी संप्रदाय अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. परंतु ज्या संप्रदायामध्ये आपण आहोत या संतांविषयी कोणी बोललं की वाईट वाटतं. आणि आता परवा, मला वाटतं काल परवाच, महाराष्ट्राने ज्यांना जाणते साहेब म्हटलेत, जाणते राजे म्हटलेत, खरं तर जाणते राजे फक्त महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण एकीकडे हातामध्ये तलवार होते तर दुसरीकडे गाथा ज्ञानेश्वरी यांचं अधिष्ठान त्यांच्या जीवनाला होतं. स्वाऱ्या तर होत्याच, पण ज्या दिवशी स्वारी नसेल त्या दिवशी देहूची वारी सुद्धा माझा जाणता राजा करत होता. किती सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांच्या मनाचा राजा, तो जाणता राजा. कसं महाराष्ट्रामध्ये जाणता राजा इतरांना म्हणता येईल की जो माणसामध्ये तुकडे करतो. किंबहुना या वैदिक संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये काही बी ग्रेडचे माणसं घालून नावं हिंदूंचे देऊन हिंदूंच्याच परंपरा कशा खंडित करता येईल याचे प्रयत्न करणारे साहेब कसं जाणता राजा म्हणता येईल? आणि बोलायचं तर टक्केवारीचीच भाषा. आजच्या काळामध्ये म्हटले वारकरी संप्रदायामध्ये 40% हिंसक लोक शिरलेत, 40% लोक प्रतिगामी, पुरोगामी याने डोके भ्रष्ट करून टाकलेले हे माणसं. पुरोगामी, प्रत्येगाम्याच्या पलीकडे निघून गेलेला वारकरी संप्रदाय, व्यापक अद्वैताची नजर. किंबहुना आमचे गुरुवर्य असं म्हणायचे की या महाराष्ट्राचा श्वास आणि परश्वास म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराय या साधू संतांनी माणसांना जगण्याची झळाळी दिली. आणि वारकरी संप्रदायाशी कुठलाही संबंध नसलेले, गळ्यामध्ये माळ नसलेले, एकादशीच्या दिवशीही मांसाहाराचीच गोडी असलेली अशा माणसांनी काय वारकरी संप्रदायावर बोलावं? पवित्र तुळशीची माळ, पांडुरंगाविषयी अत्यंत जिव्हाळा ज्यांच्या हृदयामध्ये आहेत त्यांना तो अधिकार आहे. म्हणून खरं तर असे कितीही माणसं आलेत, आसमानी, सुलतानी,
आणि अशा प्रकारचे तथाकथित राजकारणी यांनी आघात करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायावर केला, परंतु होऊ शकत नाही. कारण याला अधिष्ठान ज्ञानोबा तुकोबरायांचं आहे. साक्षात परमात्म्याने हा संप्रदाय चालवला. खरं तर असं आहे की सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न सामान्य माणसाने केला तर सूर्यापर्यंत ते जात नाही, त्यांचे तोंडे ओले होतात. हा प्रयत्न करूच नका. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ही मानसिकता आज आहे असं नाही, हजारो कालापासून आली आहे. गोड वाव्य आहे. माऊली बोलताय, विश्वाचे आयुष्य जेने उजळे तो सूर्य उदयला देखुनी सवेळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे. म्हणजे काय? सूर्य उदित झाला म्हणजे सज्जन माणसांना आनंद होतो, परंतु दुःख होतं ते डुडुळांना म्हणजे घोबडांना, ज्यांना कायम अंधारामध्ये राहण्याची सवय, त्यांना प्रकाश सहन होत नाही. तसं समाजामध्ये प्रयत्नपूर्वक अंधार पसरवण्याचं काम करणारे हे माणसं आहेत. यांना वारकरी संप्रदायाची झळाळी, माणसांचे अंतःकरण ज्याने उजळून निघतात, हा विचार नाही पटत हो. परंतु या अंधाराच्या विरुद्ध किंबहुना अंधार डोळ्यापुढे न ठेवता प्रकाशाची राणीव सगळीकडे करण्यासाठी निघालेला हा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाने वैयक्तिक जीवनामध्ये माणसांना जगण्याची दिशा दिली. कुटुंबाची विस्कटलेली घडी परत व्यवस्थित बसवली. गावागावामधली अखंडता अभेदता एकत्र ठेवली. किंबहुना आज विश्व अहंकाराने युद्धाने होरपळत आहे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारा हा वारकरी संप्रदाय, किंबहुना संपूर्ण जगाला शांत व्हायचं असेल, वैयक्तिक जीवनापासून ज्याला वेष्टी म्हणतात, वेष्टीपासून तर समष्टी जीवन सुखी व्हायचं असेल तर वारकरी संप्रदायाच्या विचारांना दुसरा पर्यायच नाही. खरं तर हे बोलणारे जे माणसं आहेत त्यांची दखल घ्यावी इथपर्यंतही ते नाही आहे. परंतु बाहेरून कुणीतरी येतं आहे आणि वारकरी संप्रदायाच्या लोकांना कळत नाही, याचा अर्थ एवढे मतिमंद माणसं याच्यामध्ये आहेत का? तर आम्ही आमचं पाहून घेऊ. ज्यांचा या वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही आहे त्यांनी याच्यामध्ये खरं तोंड खुपसण्याचं काम करूच नाही. आपल्याला बरेच क्षेत्र आहे, पण मला माहिती आहे की आपल्याला पर्याय नाही त्याच्याशिवाय. कारण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय जनाजनामध्ये आणि मनामनामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे वारकरी संप्रदायाच्या विरोधात जरी बोललं तरी आपण प्रसिद्ध होणार आहे. ह्या सगळ्या स्टंटबाजी प्रसिद्ध होण्याच्या दुसऱ्या तिसऱ्या काही नाही आहे. तार्किक माणसं आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की तार्किकाचा टाका संघ आणि पांडुरंग स्मराहो. तर्क म्हणजे तर्काचं उलट जरी केलं तर कर्ता असं होतं. अर्थात कात्री या लोकांची आणि समाजामध्ये तुकडे करण्याचे हे काम करतात. परंतु महाराष्ट्राचं अखंडपण म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार आहे. माणसं येणार जाणार बोलणार, आपण आपल्या मार्गाने चालत राहूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.